उपस्थित मान्यवर आणि पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। सदैव वाचकांसोबत ही भूमिका घेऊन गेली कित्येक दशके वृत्तपत्रसृष्टीमध्ये आपली वेगळी छाप व आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्राच्या वतीने आज हा सन्मान सोहळा होत आहे। नवराष्ट्र रत्न अशा स्वरूपाचा हा सोहळा या ठिकाणी होतो आहे। प्रथमतः मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल कुल यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करताना आमदार ॲडव्होकेट राहुल दादा कुल, दैनिक नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक संजय मलमे सर, दैनिक नवराष्ट्राचे सरव्यवस्थापक राजेश वरळेकर सर, दीपप्रज्वलन झालेलं आहे। आता यानंतर मी डिस्ट्रिक्ट ब्युरो चीफ अमल तोरणे यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो। अमल तोरणे। नमस्कार। गेली 90 वर्षाहून अधिक काळ वृत्तपत्रसृष्टीमध्ये संपूर्ण कार्यरत असलेल्या दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाचे लोकप्रिय मराठी दैनिक नवराष्ट्राच्या रत्न पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कुल, त्याचबरोबर आमचे नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक श्री आदरणीय मलमे सर, त्याचबरोबर या ठिकाणी सरव्यवस्थापक श्री राजेश वरळेकर सर यांचं या ठिकाणी आता त्याचबरोबर सर्व पुरस्कार्थी यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, गोवा असेल, विदर्भ, मराठवाडा असेल, या चांद्यापासून बांद्यापर्यंत नवराष्ट्राची गोडधोड चालू आहे। आम्ही दरवर्षी नवराष्ट्राच्या वतीनं विविध क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना, संस्थांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव करत असतो। या अनुषंगाने आजच्या सोहळ्यासाठी जे पुरस्कार्थी आहेत, ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं पुरस्कार्थींना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। वेगवेगळ्या सहकार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच असतील, यांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरवतो आहे। खऱ्या अर्थानं आम्ही दरवर्षी एक निवड समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुरस्कार्थींची निवड करतो, कारण समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या खऱ्या अर्थानं कर्तृत्वाला शाबासकी मिळावी या दृष्टीनं आम्ही हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित करतो। परत एकदा सर्व पुरस्कार्थींचं या ठिकाणी मनापासून स्वागत। आता पुढील कार्यक्रम सुरू राहील असे मी सूत्रसंचालक आणि आमचे सहकारी संदीप पाटील सर यांना मी विनंती करतो। सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान कार्यशीलतेचा। आजच्या या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दौंडचे लोकप्रिय आमदार आणि स्वर्गीय सुभाष अण्णा कुल आणि रंजना कुल यांचा वारसा चालवणारे त्यांचे पुत्र सन्माननीय राहुलदादा कुल यांचा सत्कार नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक संजय मलमे सर आणि नवराष्ट्राचे सरव्यवस्थापक राजेश वरळेकर यांनी करावा अशी मी विनंती करतो। नमस्कार। आजच्या नवराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आमदार राहुल कुल साहेब, तसेच आमचे सरव्यवस्थापक राजेश वरळेकरजी, तसेच त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या पुरस्कार विजेत्या सर्व मान्यवरांचे स्वागत। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या इथे मी नवराष्ट्र आणि नवभारत ग्रुपच्या वतीने आपले स्वागत करतो।
नवरत्न नवराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण आज इथे सर्वजण जमले आहोत. खरं तर या निमित्ताने नवभारत आणि नवराष्ट्र समूहाविषयी मला 2 शब्द या निमित्ताने तुम्हाला सांगावेसे वाटतात. खरं तर 90 वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेले नवभारत वृत्तसमूह आज वाचकांचे हक्काचे व्यासपीठ बनलेले आहे. खरं तर एक विश्वासार्ह वृत्तपत्र समूह म्हणून नवभारत वृत्तपत्र समूहाची ओळख आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रापलीकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या सर्व राज्यांमधील हिंदी वाचकांचे एक लोकप्रिय व्यासपीठ आहे आणि हिंदीमधील एक नंबर 1 दैनिक अशी त्या नवभारतची आपली ओळख आहे. खरं तर आज 4 राज्यांमध्ये नवभारत 32 आवृत्त्यांच्या माध्यमातून आणि जवळपास 68 स्थानिक आवृत्तींच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेला आहे. खरं तर नवभारतच्याच नवराष्ट्र या मराठी दैनिकाने आज संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही वर्षामध्ये प्रचंड वेगाने घौडदौड सुरू केलेली आहे. खरं तर आज वर्षागणिक त्या नवराष्ट्राच्या आवृत्त्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 मुख्य आवृत्त्या आणि जवळपास 25 ते 26 स्थानिक आवृत्तीच्या माध्यमातून नवराष्ट्र आज घराघरात पोचलेलं आहे. प्रत्येक गावात तुम्हाला नवराष्ट्र आज महाराष्ट्रात उपलब्ध झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारं दैनिक अशी नवराष्ट्राची ओळख निर्माण झालेली आहे. फक्त प्रिंट माध्यमापुरतंच नवराष्ट्र किंवा नवभारत सीमित नाही, तर आज नवभारत आणि नवराष्ट्र डिजिटलच्या माध्यमातूनही प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. करतात अगदी गाव पातळीपासून ती जगभरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोड ही काही मिनिटातच आपल्याला नवराष्ट्र आणि नवभारतच्या डिजिटल माध्यमावर उपलब्ध होत आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर या सर्व डिजिटलच्या टीमच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगभरातील वृत्तांकन ते करत आहोत. त्या सर्व जवळपास 4 कोटी वाचक संख्या आज डिजिटलला लाभलेले नवभारत आणि नवराष्ट्राची. तर या सर्व टीमच्या येतं त्या निमित्तानं मला उल्लेख करावा असं वाटतो. सर्व विजेत्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माननीय प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतो आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया असं मी या निमित्ताने सांगतो. राजकारण म्हटलं की नेहमी थंड डोक्यानं काम करावं लागतं. राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये नेहमी कूल राहून परंतु जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे आणि ते प्रश्न धसाच लावणारे सन्माननीय आमदार राहुल कुल यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. सन्माननीय राहुल कुल. नवभारत समूहाच्या नवराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे कार्यकारी संपादक माननीय संजय मालमे साहेब, जनरल मॅनेजर माननीय राजेशजी वार्लेकर, माननीय अमोलजी तोरणे, सर्व ज्यांचा सन्मान होणार आहे ते सर्व पुरस्कारार्थी, उपस्थित बंधू भगिनींनो, नवभारत हा अतिशय 4 राज्यामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्यरत असणारा समूह आणि त्यांनी आता नवभारत या समूहानं नवराष्ट्रच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली. काळ बदलतोय, परिस्थिती बदलती आहे आणि खरं तर मला कौतुक आहे की ज्यावेळी वर्तमानपत्राचा सर्क्युलेशन कमी होतं त्यावेळी तुम्ही सुरुवात करताय, परंतु शेवटी काही लोकांना, विशेषतः काही वाचकांना किती डिजिटल बातम्या वाचल्या तरीसुद्धा वर्तमानपत्राचं कागद हातात आल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही आणि त्यांना बातमी वाचल्याचा आनंद मिळत नाही. त्यामुळे आपला हा प्रयत्न निश्चितच महाराष्ट्रातील वाचकांसाठी भविष्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, कारण की मोजकीच वर्तमानपत्र सध्या चांगल्या प्रकारे संपूर्ण सगळे विषय घेऊन आपलं वर्तमानपत्र लोकांच्या हातामध्ये सकाळी ठेवतात
आणि संपूर्ण जगाचा आढावा त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचकांना मिळत असतो. नवभारत 4 राज्यामध्ये कार्यरत असताना महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य म्हणून संपूर्ण देशभरामध्ये ओळखलं जातं. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्राची नवीन ओळख निर्माण होणं हे वाचकांच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये बरी वाईट मतं प्रत्येकाची असतात, परंतु आता वर्तमानपत्राच्या पुढे जाऊन वेगळे मराठी चॅनल्स आले, हिंदी चॅनल्स आले, इंग्रजी चॅनल्स आले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आल्यापासून बातम्यांचं विश्व आपल्याला आपल्या हातामध्ये आलं. आज हा जो प्रयत्न होतोय त्या माध्यमातून आपला वर्तमानपत्राचं काम चालू असताना ज्यांनी राज्यामध्ये चांगलं काम केलं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये चांगलं काम केलं, त्या क्षेत्रातील ज्यांचा पुरस्कार मिळणार आहे त्या सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान करण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आज वर्तमानपत्राचा वर्धापन दिन आहे. त्यांच्याही मी शुभेच्छा व्यक्त करत असताना संपूर्ण राज्यभरातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत काम करणाऱ्या आणि बँकिंग क्षेत्रापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत काम करणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींचा सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मी सर्वांचं अभिनंदन करत असताना तुमच्या कामाचं कौतुक आज नवराष्ट्र करतंय. याच्यामधून आपल्याला निश्चितपणे एक ऊर्जा मिळेल आणि आपलं काम अजून चांगल्या प्रकारे पुढे जाईल अशा प्रकारची खात्री आहे. खरं तर मी फार ऐनवेळचा या ठिकाणी पाहुणा आहे. खरं तर नियोजित कार्यक्रम वळसे पाटील साहेबांच्या हस्ते होता. वळसे पाटील साहेब आज या ठिकाणी येणार, माझंही बोलणं झालं होतं, परंतु मध्ये त्यांचा जो काही अपघात झाला त्यामुळे थोडे प्रकृतीतले चढ उतार त्यांचे चालू असतात. त्यामुळे आज ते कार्यक्रमाला पोचू शकले नसले तरी त्यांच्याही शुभेच्छा ह्या आपल्या सगळ्यांच्या पाठीशी निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं राहणार आहे. जग बदलतंय, बातमीचा आयाम बदलतोय, आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलती आहे आणि हा बदलता समाज आज जर आपण पाहिलं तर देशाची सुद्धा प्रतिमा ही दिवसेंदिवस जगामध्ये उज्ज्वल होती आहे. अर्थव्यवस्था गती घेती आहे आणि आपल्या आजूबाजूची सुद्धा अर्थव्यवस्था अतिशय गतीनं पुढे जाते. विशेषतः ग्रामीण भागातील रस्त्यापासून विजेपर्यंत आणि शेतीच्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंतच्या वेगळ्या समस्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा चाललेला आहे. 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन झाला आणि या सगळ्या वाटचालीमध्ये एक प्रबळ राष्ट्र म्हणून मागच्या 70-75 वर्षामध्ये आपल्या देशानं आपली एक प्रतिमा निर्माण केली आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या यशस्वी असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा या वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा ठरलेला आहे. शेवटी राष्ट्र प्रबळ घडायचं असेल तर नागरिक प्रबळ झाला पाहिजे आणि नागरिक मजबूतीकरणाचं काम हे आपण सगळेजण करताय याचा मला आनंद आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून समाजाला एक आदर्शवत अशी व्यवस्था निर्माण होताना आपलंही त्याच्यामध्ये योगदान हे जे राहिलेलं आहे ते अजून मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळामध्ये राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नवराष्ट्राने सुरू केलेलं ही वाटचाल ही अजून दमदार व्हावी, गतिमान व्हावी आणि पारदर्शक पद्धतीनं संपूर्ण जगाचं चित्र आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. वर्तमानपत्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत असताना सर्व सन्मानार्थींचं मी विशेष अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राहुलदादा कुल यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. मी सन्माननीय पाहुणे आमदार राहुलदादा कुल आजच्या आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक सन्माननीय संजय मलमे सर, नवराष्ट्राचे सरव्यवस्थापक राजेश वरळेकर सरना मी अशी विनंती करतो की नवराष्ट्राने पालखी सोहळ्यावरती आधारित वारी हा एक विशेषांक यावर्षी प्रसिद्ध केलेला आहे, तर या विशेषांकाचं प्रकाशन प्रमुख पाहुण्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पुरस्कार वितरणाला सुरुवात होत आहे. सन्माननीय आमदार
राहुल दादा कुल यांना मी अशी विनंती करतो की पुरस्कारप्राप्त मान्यवरांचं त्यांनी स्वागत आणि सत्कार करावा. सुरुवातीला प्राध्यापक विजय रामचंद्र गुळवे, संस्थापक अध्यक्ष, ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळंदी, आदर्श शिक्षण संस्था. प्राध्यापक विजय रामचंद्र गुळवे. यानंतरचे पुरस्कर्ते आहेत चंद्रकांत निवृत्ती दाभाडे, अध्यक्ष, पुढारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था माळवाडी, उत्कृष्ट कामगिरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. सहकार हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि या सहकारामध्ये सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांनी दिलेले योगदान सगळ्यांनाच ज्ञात आहे. पुढारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. TNH. France. Remixed by DJ Ashish. यानंतर मी विनंती करतो राजेंद्र तुकाराम मेहेर, वरुळवाडी ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच, सन्माननीय राजेंद्र मेहेर यांचा सत्कार होतो या ठिकाणी. सन्माननीय डॉक्टर अरुण दामोदर इतापे यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. डॉक्टर अरुण इतापे, संगमनेरचे डॉक्टर इतापे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. डॉक्टर इतापे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये मौलिक योगदान दिले आहे. त्यांचा या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होत आहे. यानंतर मी सचिन तरवडे, आदर्श मुख्याध्यापक, अनाथ निराधार विशेष मुलांचे बालगृह पाथर्डी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावे. सचिन तरवडे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत लौकिकास्पद कामगिरी केलेली आहे. निराधार विशेष मुलांसाठी ते बालगृह चालवतात. यानंतर पुढचे पुरस्कर्ते आहेत अशोक देवराम जाधव, मुख्याध्यापक, श्रीमान शेठ डोमे माध्यमिक विद्यालय पारनेर, आदर्श मुख्याध्यापक अशोक जाधव. TNH. France. Remixed by DJ अशोक जाधव यांनी शाळांमध्ये मी विनंती करतो की अनिल शेठ किसन गावडे, आदर्श सरपंच धानोरे यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. अनिल शेठ गावडे, आदर्श सरपंच. अनिल शेठ गावडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख योजना आणि प्रकल्प राबवून एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्या ठिकाणी अनिल शेठ गावडे यांचा सन्मान होत आहे. अनिल शेठ गावडे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतरचा पुरस्कार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे, आदर्श शाळा पुरस्कार. आपली निवड करत असताना ज्या पद्धतीनं चाळणीतून चाळून कुठल्याही धान्याची, चांगल्या धान्याची निवड केली जाते, तशी या पुरस्कारांची निवड आम्ही चाळणीतून चाळून केलेली असते. अर्थकारणी ज्याला म्हटलं जातं, त्या अर्बन कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायटी, सहकारी पतसंस्था यांचं ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये फार मोठं योगदान आहे. खऱ्या अर्थानं ही सहकार चळवळ हे सर्वसामान्यांना एक हक्काची
बँक म्हणून ह्या सहकारी पतपेढीचं महत्त्वाचं योगदान असतं. ह्या आपणा सर्वांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन. सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व एक वेगळी ओळख असणाऱ्या शरद सहकारी बँकेचा सन्मान या ठिकाणी होत आहे. बँकेचे संचालक आणि अधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. सहकार क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या शरद सहकारी बँकेची घोडदौड खऱ्या अर्थानं सहकार क्षेत्रामध्ये एक पायोनियर ठरणारी आहे. एक आदर्शवत अशी वाटचाल या शरद सहकारी बँकेची आहे. या सहकारी बँकेच्या सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि संचालक मंडळ यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन. दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कुल यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होत आहे. एक पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेली बँक म्हणून या बँकेचा उल्लेख आवर्जून केला जातो. संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शरद सहकारी बँकेची एक वेगळी ओळख आहे. आपला सर्व पुरस्कारार्थींचं, या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. यानंतरचे पुरस्कर्ते आहेत गोमाता सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था आळेफाटा वडगाव आणंद. चेअरमॅन गणेश शेट वाघमारे, व्हाईस चेअरमन गणेश देवकर, सचिव अभिषेक कोकाटे. या ग्रामीण भागामध्ये आपल्या दूध संस्थेची जी प्रगती आहे ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. आजही महाराष्ट्र दुग्ध उत्पादनामध्ये खऱ्या अर्थाने एक आघाडीचं राज्य म्हणून गणलं जातं. यामध्ये महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याची किमया या दूध क्षेत्राने केलेलं आहे. धवल क्रांती निर्माण करण्याचं काम आपल्यासारख्या दूध उत्पादक सहकारी संस्थेने केलेलं. आपलं मनापासून अभिनंदन. आदरणीय राहुलदादा कुल, कार्यकारी संपादक नवराष्ट्राचे आदरणीय संजय मलमे साहेब, सरव्यवस्थापक राजेश वरळेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राहुलदादा कुल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण. यानंतर जयवंत जाधव, संस्थापक अध्यक्ष बालाजी मित्र मंडळ ट्रस्ट निगडी पुणे यांना सामाजिक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. सामाजिक मंडळांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी खऱ्या अर्थानं प्रेरणादायी असंच आहे. आपलं मनापासून अभिनंदन. दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय राहुलदादा कुल, नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक आदरणीय संजय मलमे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दादांच्या हस्ते हा आपला पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. आपलं मनापासून अभिनंदन. यानंतरचे पुरस्कर्ते आहेत श्याम कापरे. श्याम कापरे, संस्थापक अध्यक्ष कर्तव्य फाउंडेशन, सामाजिक गौरव पुरस्कार. या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं लोकोपयोगी कामं राबवली आहेत. यानंतरचे पुरस्कर्ते आहेत पार्थ निंबाळकर, सरपंच संसर, आदर्श युवा सरपंच पुरस्कार. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा संपूर्ण राज्यामध्ये नावलौकिक मिळवणारा कारखाना आहे. या मोठ्या ग्रामपंचायतीचे कमी वयामध्ये सरपंच म्हणून पार्थ निंबाळकर यांनी काम केलेलं आहे. एक युवा सरपंच म्हणून लोकोपयोगी कामं त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत. आपलं मनापासून अभिनंदन. आदरणीय राहुलदादा कुल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. यानंतर ओंकार जाधव, बारामती, ओंकार जाधव यांना सामाजिक गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. आपणास हा पुरस्कार आदरणीय राहुलदादा कुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतोय. आपलं मनापासून अभिनंदन. यानंतर पार्थ गालिंदे, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आदर्श युवा गौरव, पार्थ गालिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी कमी वयामध्ये सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आपले वडील प्रवीण गालिंदे जे हिंदू खाटीक समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन ते देखील युवक चळवळीमध्ये काम करत आहेत. आपलं मनापासून अभिनंदन. यानंतर हॉटेल व्यवसायामध्ये एक विशेष ओळख आणि विशेष दर्जा राखणाऱ्या धैर्यशील रामदास भोंग यांचा सत्कार करण्यात येत आहे. हॉटेल आविष्कारचे ते मालक आहेत धैर्यशील भोंग, आदर्श हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय दादा, आपणास सांगण्यास आवर्जून सांगावंसं वाटतं की श्रावण महिना असूनही या ठिकाणी मांसाहारी खाण्यासाठी लोक बाहेरून त्या ठिकाणी आवर्जून येतात. एक आविष्कार नावाचं जे हॉटेल आहे ते बारामतीमध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय आहे. आपण देखील एकदा त्या ठिकाणी जर भेट दिल्यानंतर आविष्कारची वेगळी ओळख ह्या युवकानं निर्माण करून हॉटेल व्यवसायामध्ये एक दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये एक वेगळं काम करणाऱ्या सनशाईन डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सचे सन्माननीय आमिर शेख, राजगुरुनगर, आदर्श व्यावसायिक यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे.
आपण बांधकाम क्षेत्रामध्ये आपली नवी ओळख, वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. खऱ्या अर्थानं लोकसंख्या वाढत असताना शहरांची लोकसंख्या वाढते, त्यामुळं बांधकाम व्यवसायालाही नवे दिवस आलेले आहेत. यामध्ये खऱ्या अर्थानं आपण नावलौकिक मिळवलात, आपलं मनापासून अभिनंदन. यानंतर राजेंद्र निवृत्ती हसे संगमनेर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर परिसरामध्ये ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं प्रत्येकाला प्रेरणादायी असं काम आहे. आपलं मनापासून अभिनंदन. यानंतर ॲडव्होकेट संदीप दत्तात्रय जगताप जुन्नर तालुक्यातील हे प्रसिद्ध वकील आहेत. ॲडव्होकेट संदीप जगताप आदर्श वकील राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं आज लोकशाहीमध्ये विधिज्ञाला फार महत्त्व असतं. यानंतर श्रीमती मंदाताई छबुराव तांबे आणि छबुराव सुदाम तांबे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावे. खऱ्या अर्थानं मंदाताई छबुराव तांबे यांनी आपल्या दोन्ही मुलांना परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने एक आदर्श माता म्हणून आपला आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपलं मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. खऱ्या अर्थानं प्रत्येक मुलामुलींच्या आयुष्यामध्ये आपल्या आईचं आणि वडिलांचं स्थान महत्त्वाचं असतं. आपण आदर्श माता म्हणून खऱ्या अर्थानं जे काम केलेलं आहे ते काम खरोखरच प्रत्येक समाजाला दिशादर्शक आहे. आपणास हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना मनापासून आम्हाला आनंद होतो. यानंतर विजयकुमार जेटे राजगुरुनगर पर्यावरण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. विजयकुमार जेटे. ओतूर ग्रामपंचायतीचे आदर्श उपसरपंच प्रशांत डुमरे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. प्रशांत भाऊ डुमरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रशांत भाऊ डुमरे. TNH. Remixed by DJ. Ashish. विजय गुळवे आणि चंद्रकांत दाभाडे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून अभिनंदन. खऱ्या अर्थानं आपलं काम ग्रामीण भागामध्ये प्रेरणादायी असं आहे. आपलं मनापासून अभिनंदन. चंद्रकांत दाभाडे यांनी यायचं आहे वरती व्यासपीठावरती. ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाची अर्थकारिणी ज्याला म्हटलं जातं त्या सहकारी पतसंस्थांचं काम ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा विकास करण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपलं देखील योगदान आहे. आपलं परत एकदा मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. तर प्राध्यापक विजय गुळवे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. विजय रामचंद्र गुळवे सर, अध्यक्ष ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल. आपण खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते खरोखर प्रेरणादायी असंच आहे. नवी पिढी घडवण्याचं काम आपण करत आहात. खऱ्या अर्थानं या देशाचं जे भवितव्य आहे ते देशाचं भविष्य घडवण्याचं काम आपण या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून करत आहात. आपलं मनापासून अभिनंदन. सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे की सर्वांनी थांबायचं आहे, कारण सर्वांचा ग्रुप फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. मी सर्व पुरस्कर्त्यांना सगळ्यांनी विनंती करतो की त्यांनी पुरस्कारार्थींनीच व्यासपीठावरती फक्त व्यासपीठावरती यायचंय. फ्रेम घेऊन यायचे. जो आपल्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे, सन्मानपत्र दिलेलं आहे, ते सन्मानपत्र घेऊन आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं कर्तृत्व हे खरोखरच आभाळ एवढं आहे. म्हणूनच आम्ही आपली या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. नवराष्ट्र परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपली ही वाटचाल खऱ्या अर्थानं देशाला, या महाराष्ट्राला पुढे नेणारी ठरेल ही मनापासून सदिच्छा. खरोखरच नवराष्ट्र हा परिवार आपल्यावरती मनापासून प्रेम करणारा परिवार आहे.